घरात सुख शांती समृद्धी राहावी असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी अनेक जण आध्यात्मिक उपाय करतात. वास्तुशास्त्रात ह्या गोष्टी मिळवण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची किंवा पूजाविधी सुरुवात कलश स्थापनेनेच केली जाते. पूजावेळी ठेवला जाणारा हा कलश किंवा तुम्ही प्रत्येक घरामध्ये जो कलश बघितलेला असेल तो कलश आपल्याला स्थापन करायचा असतो. आपल्याला ह्या घटस्थापनेपासून तुमच्या घरामध्ये मंगल कलशची स्थापना नसेल तर मी तुम्हाला आवर्जून सांगेल की तुम्ही मंगल कलश याची स्थापना जरूर करा. त्याची मनोकामना किंवा आपली जी संकल्प असतो किंवा आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही नक्कीच संकल्पयुक्त कलशची स्थापनाही करू शकतात. तर कलश स्थापन कसा करायचा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर हिंदू धर्मामध्ये विधीची सुरुवात कलश स्थापनाने किंवा धर्मशास्त्रात मंगल कलशाचे विशेष महत्त्व आहे. म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये मंगल कलश स्थापन करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आपल्याला साहित्य कोणकोणतं लागणार आहे ते बघणार आहोत. तर ह्या ठिकाणी मी 1 रुपया आणि सुपारी थोडे अक्षता घेतलेले आहेत. तांब्याचा कलश घेतलेला आहे कारण की तांब्याचा कलश हा आपल्याला लागणारच आहे. तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तुम्ही त्याचाही मंगल कलश करू शकतात. तर मंगल कलशच्या आधीच आपण स्वस्तिक काढून घेतलेला आहे. मंगल कलश स्थापन करण्याच्या अगोदर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. नंतर मग त्याच्यावरती रेषाही ओढून घ्यायच्या आहेत. नंतर आपल्याला तांदूळ लागणार आहेत आणि श्रीफळ. तर आपल्याला तुमच्याकडे जर नागिनीचे पानं असतील तर तुम्ही नागिनीचे पाने पण ठेवू शकतात. माझ्याकडे नागिनीचे पानं नव्हते म्हणून मी मंगल कलशसाठी तर आंब्याचे पानंही ठेवणार आहे. तर आंब्याचे पानंही ठेवले तरीही चालतात. तर तुमच्याकडे तर नागिनीचे पानं उपलब्ध होत नसतील तर तुम्ही आवर्जून आंब्याचे पानंही ठेवले तरी चालतील. तर चला व्हिडिओला मी सुरुवात करते की स्थापन कसा करायचा ते सांगते. तर पहिले आपल्याला चौरंगावरती किंवा हा मंगल कलश आपल्या देवाऱ्यात ठेवायचा असतो किंवा तुम्ही ईशान्य कोपऱ्याला देवाऱ्याच्या साईडलाही ठेवला तरीही ठेवू शकतो. मंगल कलश हा खालीच स्थापन नसतो करायचा. म्हणून तुम्ही चौरंगावरती पाटल्यावरती किंवा छोटं पाट असेल तर तुम्ही त्याच्यावरती ठेवू शकतात किंवा अशा एका प्लेटमध्ये तुम्ही जर घेतलं तर तांदूळ आणि ते ठेवून तुम्ही अशा ताटलीत किंवा डिशमध्येही मंगल कलश जेव्हा तुम्हाला देवाऱ्यात ठेवायचं असेल तर तुम्ही डिशमध्ये असे तांदूळ टाकून तर त्याच्यावरती देवाऱ्यात ईशान्य कोपऱ्याला मंगल कलशची स्थापना करू शकतो. आपल्याला मंगल कलश स्थापन करायचा असेल तर आपल्या घरामध्ये सुख शांती मिळो किंवा आपल्या घरात सगळ्या गोष्टी आज चांगल्या हो, आपल्या इच्छातील सगळ्या गोष्टी देवदेवतांचा आपल्यावरती वास असला पाहिजे म्हणून आपल्या घरामध्ये मंगल कलश याची स्थापना केली जाते. तुम्हाला मी सांगते की ह्या नवरात्रीपासून तुम्ही आवर्जून सांगते की तुम्ही मंगल कलश हा स्थापन करायचा आहे. आणि मंगल कलशाचं श्रीफळचं काय करायचं किंवा पाणी कधी चेंज करायचं मी तेही तुम्हाला सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता इथं मी डिश ठेवली आहे. त्याच्यात तांदूळ घेतलेले. तांदूळ कधी सफेद ठेवायचे नसतात. त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू किंवा कुंकवाने लाल पण केले तरीही चालतात. तर त्याच्यामध्ये पहिले मी हळदी कुंकू वाहून घेत आहे. त्याच्यानंतर मी मंगल कलशमध्ये तर आपल्याला मंगल कलशमध्ये रुपया म्हणजेच नाणं तर नाणं टाकायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 सुपारी टाकायची आहे आणि त्याच्यानंतर त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू व्हायचे आहेत. हळदी कुंकू वाहिल्यानंतर तुमच्याकडे जर फुलं असतील तर तुम्ही याच्यामध्ये 1 फूल पण टाकू शकतात. माझ्याकडे आत्ता फूल नव्हते म्हणून मी फूल नाही टाकत आहे. तुमच्याकडे असेल तर नक्कीच फूलही टाका. आणि त्याच्यानंतर हा मंगल कलश याच्यामध्ये सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर हा मंगल कलश आपल्याला इथं ठेवायचा आहे. नंतर आपल्याला त्याच्यावरती हे आंब्याचे पानं असे ठेवून द्यायचे आहेत. आपल्या घरामध्ये जर मंगल कलश याची जर स्थापना केली तर माता लक्ष्मीचा हा अखंड वास राहतो आणि विष्णू ब्रह्मा महेश
ह्या तिन्ही देवतांचा ह्या मंगल कलशमध्ये वास असतो. जर हा मंगल कलश आपण ईशान्य कोपऱ्याला स्थापन केला तर सगळ्यात पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये, सकारात्मकता ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत असते. म्हणून तुम्ही हा मंगल कलश आवर्जून ठेवा आणि आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी किंवा दुःख, कोणतेही मोठे संकट जेव्हा येत असतात त्यावेळेस आपल्या ह्या सगळ्या गोष्टी मंगल कलशावरती किंवा मंगल कलश आपल्या याच्यावरती घेत असतो. कोणतेही संकट आपल्याला आपल्या घरावरती येऊ देत नसतो आणि नजरबाधा किंवा नजर दोष ह्या सगळ्या गोष्टींपासून आपल्या घराला वाचवत असतो. आणि म्हणून तुम्ही ह्या मंगल कलशाची आवर्जून स्थापन नक्कीच तुम्ही ह्या नवरात्रीत करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही हा मंगल कलश असा ठेवल्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे. हळदी कुंकू वाळल्यानंतर अक्षदा, नंतर त्याला दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे. नंतर धूप दीप ओवाळून घ्यायचं. अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये मंगल कलश याची स्थापना करणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही मंगल कलश नक्कीच आवर्जून स्थापन करा. याला मोगरा, फुलं आपण रोज वाहू शकतो. आणि आपण जर आपल्या घरामध्ये तुम्ही हा मंगल कलश स्थापन जर केला तर हा मंगल कलश आपल्याला तुम्ही हा नारळ तुम्ही पौर्णिमेलाही चेंज करू शकतात. जेव्हा आपल्याला नारळ वाटलं की खराब झालेला आहे तर तुम्ही पौर्णिमेला बदलू शकतात आणि ते वाहत्या पाण्यात आपल्याला टाकायचं आहे. जर तुम्हाला वाटलं नसलं की ते खराब नाही झालेले तर तसंच ठेवलं तरीही चालतं. नंतर तुम्ही हे पानं मंगळवारी किंवा मग शुक्रवारी, ज्या दिवशी आपल्या देवीचा वार असतो ना त्या दिवशीही आपण चेंज केलं तरीही चालतं. पाणी पण मंगळवारी, शुक्रवारी, पूर्ण मंगळवारी किंवा शुक्रवारी. फक्त नारळ जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा खराब झालेला आहे आणि खूप जास्त खराब वाटत असेल तर त्यावेळेस आपण चेंज करू शकतो. म्हणून मग तुम्ही पौर्णिमा किंवा मग मंगळवार, शुक्रवारी हे पानं तुम्हाला खूप खराब वाटायला लागले तर त्यावेळेस तुम्ही बदलू शकतात. मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमा. तुम्हाला ह्या घटस्थापनेमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील तर तुम्ही हा मंगल कलश नक्कीच तुमच्या पुढच्या वेळेस शुक्रवारी किंवा मंगळवारी नक्की आवर्जून स्थापन करा. आपल्या घरामध्ये मंगल कलश हा असलाच पाहिजे. जर हा मंगल कलश तुम्हाला तुमच्या घरामध्ये नवरात्रीला स्थापन करायचा असेल तर तुम्ही नवरात्रीपासून स्थापन आवर्जून करा. आणि हाच आपल्याला ईशान्य कोपऱ्याला, आपल्या देवाऱ्याच्या ईशान्य कोपऱ्याला हा मंगल कलश ठेवायचा असतो. तुम्ही असा स्थापन करा. तर हा व्हिडिओ किंवा आजची सेवा स्वामीचरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.